हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नुकतेच आता सोशल मीडियावरती राजनैतिक कारणांमध्ये आपले नाव गाजविणारे गजानन भाऊ तोर हे खूप जास्त व्हायरल होत आहे। सोबतच यांच्या राजकारणातील उद्योग पाहून खूप लोक यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत व जेव्हापासून गजानन भाऊची हत्या झाली आहे तेव्हापासून खूप लोक यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहेत। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये गजानन भाऊ तोरच्या संपूर्ण जीवनशैलीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही पण गजानन भाऊ तोर बद्दल माहिती जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करा। मित्रांनो, गजानन भाऊ तोर यांचा जन्म एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये झाला आहे। गजानन भाऊ हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी गावातील शिवंग गावामध्ये राहत असायचे, परंतु गजानन भाऊ तोरचे वडील मच्छिंद्रनाथ तोर यांची नोकरी घनसावंगी गावात असल्यामुळे यांनी आपले मूळ गाव सोडून इंदेवाडीमध्ये राहू लागले। गजानन भाऊ तोर यांनी आपले शालेय शिक्षण व पुढील कॉलेजचे शिक्षण हे जालन्यामधूनच पूर्ण केलेले आहे व 2011 पासून गजानन भाऊंनी सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली व त्यानंतर 2015 मध्ये यांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केले आणि यांनी तुळजाई नावाचे एक हॉटेल सुद्धा चालू केले आणि यांच्या या व्यवसायातून यांना एक वेगळीच ओळख मिळू लागली। गजानन भाऊ हे कायम आपल्या मित्रपरिवारात वावरत असायचे, सोबतच यांना सामूहिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आवड असायची। त्यामुळे यांनी जालना जिल्ह्यातील युवा पिढी सोबत आपली एक संघटना निर्माण केली व त्या संघटनेने गजानन भाऊला किंग ऑफ द जालना असे नाव सुद्धा दिले होते। मित्रांनो, 13 मे 2022 ला गजानन भाऊ तोरनी लग्न केले व सोबतच यांना एक लहानशी मुलगी सुद्धा होती जिचे नाव यांनी अयोध्या असे ठेवले। जी हा मित्रांनो, आपले गजानन भाऊ हे कट्टर राम भक्त होते, त्यामुळे यांनी आपल्या मुलीचे नाव अयोध्या ठेवले। सोबतच तुम्हाला सांगायचे झाले तर गजानन भाऊंनी जालना जिल्ह्यातील मराठा लोकांच्या आरक्षणासाठी यांनी 1 लाख पाणी बॉटल आणि 50,000 कोल्ड्रिंकच्या बॉटला सुद्धा वाटप केल्या होत्या व यांनी लाखो गरीब लोकांना उपहार सुद्धा दिलेले होते। सोबतच गजानन भाऊंनी शालेय कामकाजामध्ये पैशांचा पुरवठा सुद्धा केलेला होता। गजानन भाऊ तोरच्या राजकीय क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर शिवसेना माजी आमदार माजी मंत्री अर्जुन भाऊ खोपकर यांचे जवळचे मित्र गजानन भाऊ होते। तसेच गजानन भाऊ हे सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे लाखो लोक यांच्या कर्तृत्वाचे जय जयकार करीत असतात। परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगायचे झाले तर 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या श्रीराम नवमीच्या कार्यक्रमाला आपले गजानन भाऊ उपस्थित राहणार होते, पण कदाचित देवालाही आपल्या गजानन भाऊला भेटायचे नसेल। त्यामुळे तर मित्रांनो, 11 डिसेंबर 2023 च्या दिवशी आपल्या गजानन भाऊला स्वर्गवासी व्हावे लागले। खरंच मित्रांनो, गजानन भाऊच्या कर्तृत्वाकडे पाहून असे वाटायला लागते की शरीर भलेही जाए लेकिन नाम कभी न जाए। मित्रांनो, जेव्हा गजानन भाऊला मरण आले तेव्हा यांच्या चाहत्या लोकांनी यांच्या नावाचे नारे सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये घोषित केले होते व तो नारा म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा तब तक गजू भाऊ का नाम रहेगा। अशा प्रकारे मित्रांनो, गजानन भाऊ तोर हे आपल्या कर्तृत्वामुळे कायम जिवंत देखील दिसत असतात।